तर आज आहे आमच्या आऊचा बर्थडे. त्यासाठी आम्ही चाललो थोडंसं बाहेर. यांना काही गोष्टी आणायच्या आहेत, काही नावण्यासाठी, आणि म्हटलं येताना केक घेऊन येऊया. तर बऱ्याचशा ठिकाणी जायचं होतं, फिरायचं होतं, त्यामुळे आम्ही निघालो टू व्हीलरवर. टू व्हीलरवर ना मनूलाही खूप आवडतं. तर बर्थडे जरी यांचा असेल तर गिफ्ट आलं आहे नवण्यासाठी, तर त्याच्यासाठी मॅग्नेटिक स्टाईल आणल्या होत्या. आणि खूप म्हणजे खूप प्रचंड वेळ झाला आम्हाला बाहेर फिरण्यात. आम्ही गेलो होतो 6:15ला, घरी आलो 8 वाजता. आणि येता येता मनूही झोपून गेली. तर आता आम्हाला जायचं आहे बाहेर जेवायला. आता मनू कधी उठते काय माहिती. तिचं मी खायचं बनवलं आहे, मी माझं आवरून घेईन, तिला खायला घालेन, आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर जायला निघू. आणि सगळं होईपर्यंत ना आम्हाला वाजले होते 9. तर 9 वाजता आम्ही घरातनं निघालो होतो. साधारण 9:30 वाजता आम्ही पोहोचलो असेल हॉटेलमध्ये. आणि नवण्याचं एकच काम असतं, ते म्हणजे खेळणं. तिला खाण्यात इंटरेस्ट कमी आणि खेळण्यात जास्ती असतो. तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये पहिले गेलो तिथं प्रचंड गर्दी होती, खूप सगळी वेटिंग होती. त्यामुळे मग आम्ही नवण्याला तिथे खेळू दिलं. आणि तिला खेळणं प्रचंड आवडतं, त्यामुळे आम्ही हॉटेलच नेहमी असं चूज करतो की जिथे छोट्या मुलांना थोडंफार खेळायला असेल, जिथं तिचा टाईम जो तो स्पेंड होईल. आणि इथे इतकी गर्दी होती, त्यामुळे हे बोलले आपण एक काम करूया, तिचं खेळून होऊ दे, त्यानंतर दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊयात. कारण एका टेबल मागे 2-2 वेटिंग होती. म्हटलं ठीक आहे, चालेल, हरकत नाही. आणि सगळ्यात मोठा टास्क होता तो नवण्याला इथून काढण्याचा, कारण तिचं खेळणं काही संपतच नव्हतं. तरी आम्हाला इथे 10 वाजले होते. कसं तरी तिला रेडी केलं, चल चल आपल्याला दुसरीकडे जायचं, दुसरीकडे जायचं. तिचं म्हणणं होतं दुसऱ्याही ठिकाणी मला खेळायला असेल अशाच हॉटेलमध्ये जायचं. म्हटलं ठीक आहे चल. मग तिथून आम्ही 10 वाजता निघालो, दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलोत म्हणून इथं शांत बसलेत. आणि इथे आलं तरी आमच्या मॅडमचं एकच गोष्ट चालू होती, ते म्हणजे खेळणं. तर तिचं खेळून होत होतं. ऑर्डर दिली होती, म्हटलं ठीक आहे, ऑर्डर येईपर्यंत तू खेळून घे. ऑर्डर आल्यावर आम्ही बसलो जेवायला. आणि आज आम्ही व्हेज खायचं ठरवलं होतं, कारण म्हटलं एवढा उन्हाळा संपेपर्यंत व्हेजच खाऊयात. कारण गरमीने मला थोडासा त्रास होतो त्यामुळे. तर म्हणून इथे आपलं नवन्या इथे एन्जॉय करते, पण ती खाते थोडंच, फक्त ॲक्टिंगच खूप सारी करते. आणि म्हणून तर काही खाणार नव्हती, तर ती बाटलीसोबत वगैरे छान अशी खेळत होती. जेवण तर मस्तच झालं होतं, पण आम्हाला खूप उशीर झाला होता म्हणून शेवटी चिडचिड करायला लागली होती, कारण तिचा टाईम होऊन गेला होता झोपेचा. नवन्याचं इथे खेळणं झालं, फोटो काढून झाले. त्यानंतर आम्ही गेलो घरी. घरी जाईपर्यंत आम्हाला वाजले होते 11:30. शेवटी 11:30 वाजता आम्ही यांचा केक जो आहे तो बड्डेचा कट केला. जाताना केक कट नाही केला, कारण मग केक खाल्ला जातो आणि जेवण व्यवस्थित जात नाही त्यामुळे. तर यांचा असा मस्त असा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. आणि हो, बड्डे जरी यांचा असेल ना तर मजा झाली नवन्याची आणि माझी, कारण नवन्याला भेटलं बड्डेचं गिफ्ट आणि मला भेटला हा मस्त असा हा ड्रेस. त्यामुळे बड्डे जरी यांचा असेल ना तरी त्यांच्या बड्डेच्या नावाखाली आम्ही दोघींनी मात्र खूप अशी मजा करून घेतलेली आहे.